तेच घर होणार बा तुम्ही काय ना पक्की आहे ना बातमी. एक नंबर पक्की आहे 100%. घर गिर पाहिलं मी सगळं झालं. ओके झाली सगळी गोष्ट ऐकली त्याची. त्याच्यानंतर तुम्हाला म्हटलं की इथं फक्त तयारीत राहा म्हणून. चला आपण फक्त बाहेरून त्याच्या गोष्टी ऐकू नंतर एंट्री करू. आज अटकच करायची त्याला. हवालदार तयारीत आहे ना साहेब? फुल तयारीत आहो मी. तुम्ही काही टेन्शन घेऊच नका. फक्त मला ऑर्डर देजा तुम्ही. बस अरेस्ट म्हणून अरेस्टच करतो त्याला. बरं बरं चला मग. चला साहेब मग. होय चल देतो मग पैसे वापस करणं. पैसे वापस करणं जाऊ दे मला. नाही पाहिजे ती पोरगी ठेव तू याच जवळ. अशी कशी नाही पाहिजे पोरगी? डील झाली होती. हा डील फायनल म्हणजे फायनल असते म्हटलं. अशी कशी तुले पोरगी वापस घेईन मी आता आणि पैसे वापस देईन तुले? हा पागल समजतं का मला काही? पैसे गिसे काही वापस नाही भेटत बाबू. बाकीचे पैसे ठेवित आणि पोरगी घेऊन जा. जे डील झाली होती ना ते डील म्हणजे डील असते आपली. बाकीचे पैसे दे मला आणि पोरगी घेऊन जाय. मला काही मतलब नाही बाकी गोष्टी सोबत. राजू कुठं सापडले का तुले हे? हा हे घेऊन आला तू आणि कधीच मी पाहून राहिलो तर मला कुठंच भेटली नाही. कुठं भेटली तुले? अबे तुला भेटायला येऊन राहिलो होतो ना मी. तर हे बसली होती रस्त्यावर. तर तिले मग बैलवून फुसलवून आणलं बा इकडे. येत नाही म्हणे ते. हा तू विकून राहिला असं काहीतरी म्हणे. म्हटलं हड तो काय विकते म्हटलं तुले. चल म्हटलं माझ्यासोबत. म्हणून मी इकडे घेऊन आलो तिले. असं बरं केलं घेऊन आलं का? नाही तर हे काय म्हणते तर चालली गेली असते पोलीस आहेत ना तर भल्ली आपत करून टाकली असते बाईवाली. हे पाय प्रिन्स झाल्या असं त्या गोष्टी. अन्न चापलूशी करणं बैलवणं फुसलवणं तर चल पैसे वापस कर पटकन. नाही पाहिजे पोरगी म्हणे. नाही पाहिजे. ते पोरगी काही आले तयार आहे नाही. आणि तिला सगळं माहीत झालंय आता. पोरगी हुशार दिसते. मी बिलकुल ऐकत नाही. चल पैसे वापस कर. माझे 10 लाख रुपये घेतलेले. माझ्या बॉस मला बोलन. प्रिन्स किती विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर. तू माझा एवढा विश्वासघात करशील असं मला कधीच वाटलं नाही. हा सगळं माझ्या घरच्यांपेक्षाही माझ्या पप्पांपेक्षाही सुमितपेक्षाही तुझ्यावर विश्वास ठेवला मी. पण तू माझा विश्वास काहीच जाणला नाही म्हटलं प्रिन्स. आता समजलं ना? हा आता समजलं ना तुला? आयतं पोचू का इथं? मी म्हटलं का तू त्या बापाच्या घरची इस्टेट घेऊन येशील म्हणून. तुला मी त्याच्यासाठीच पाहिलं होतं की तू कधी ना कधी प्रॉपर्टी घेऊन येशील. पण तू आली खाली हात. काय करणार मी तुझं? मला तुझी प्रॉपर्टी पाहिजे होती. तुझ्याशी काही मतलब नव्हता. पण तू आणलं काय? काहीच नाही. खाली हात आली इथं. मग काय करणार आहे मी? अन परी चल जा या भाऊसोबत. याच्यासोबत जा लागते. मी पैसे घेऊन चुकलाय त्याच्याजवळचे. डील झाली आहे. ते मला पैसे मागून वापस तर कुठून देणार आहे मी? एक तर जाय मग पैसे 10 लाख रुपये ते बापा जोडून तू सुटका करून देतो. नाही तर मग सरळ सरळ याच्यासोबत जाय. बाकीचे पैसे खायला मी मोकळ होऊन जातो. मी का जाऊ त्यांच्यासोबत? कशाला जाऊ म्हटलं? तू जा ना स्वतः. मी काय बकरी वगैरे आहे का? मला विकत आहे तू? जनावर आहे का मी विकायला? हा मी तुला विकण्यासाठी आली होती का इथे? आणि पैसे मला कशाला मागतो रे तू? स्वतः घेतले स्वतः खर्च केले तू दे. जास्त शानपणा करू नको परी. चल जा त्याच्यासोबत. सोड मला. माझा हात दुखते. प्लीज सोड लवकर मला. भाऊ हे घ्या घेऊन जाईल. अशी कशी येत नाही? जबरदस्ती करायला लागते तिच्यासोबत. जबरदस्ती नाही येईल. प्रेमाने येत. अरे साला पोलीस. पोलीस कशी काय आली इथं? कोण बोलावले भाऊ? अरे प्लीज पोलीस बोलावले का इथं? मी कायले बोलावले पोलीस? मला तरी माहित कसे आले तर. मॅडम घाबरू नका तुम्ही. बिलकुल घाबरू नका. बिलकुल सेफ आहे तुम्ही. आम्ही आलोय आता येईल अटक करायला. बिलकुल घाबरू नका. आम्हाला माहित झालं याचा ग्रुप आहे म्हणून. पोरी वगैरे विकतात हे लोक. तर ठीक आहे. मग सगळं माहित झालं आम्हाला. खूप दिवसांचं शोधात होतो यांच्या आम्ही. तुमच्यामुळे हे लोक सापडले आज आम्हाला. हा इन्स्पेक्टर साहेब येईन माहिती काय? मला विकण्याचा पूर्ण प्लॅन केला होता. याच्यावर विश्वास ठेवून आली होती मी. यानं 10 लाख रुपये घेतले माझे या माणसाजवळून. आणि यांचा आणखी पण ग्रुप आहे. या माणसाचा कोणी बॉस पण आहे. त्यांना पण पकडा. म्हणजे असं करून झालं नाही पाहिजे पुन्हा. पकडा साहेब अरेस्ट करा आणि चांगलं धुवा तिकडे नेऊन. असं असं काही मारा असा मार मारा. हे सगळं यांना सांगितलं पाहिजे. असं सुमितची चालू आहे मग हे. हा तरीच म्हटलं पोलीस कोण घेऊन आले इथं? सुमित मला माफ कर रे. माझ्याकडून गलती झाली. हा सोडून दे. एवढ्या वेळा मला माफ करून दे. नको ती पोलीसच्या ताब्यात. चूक झाली तुझ्याकडून. कोणाच्या बायका पोरी फसवून नेतो विकत देईल. चूक झाली म्हणतो माझ्याकडून. परी तू तरी माफ कर मला. मी आता असं कधी करणार नाही ना. कधीच करणार नाही. तुझ्यासोबत विश्वासघात करणार नाही. राहू शकतो तू माझ्यासोबत. अरे एकदा विश्वास केला तुझ्यावर पुन्हा कोण करणार आहे? आणि तुझ्यासोबत तुम्ही फुकट राहणार नाही आता. आता तुझा जेलमध्ये आणि चांगली चक्की पीस तिथे. तेव्हाच तुला समजत कसं आहे. साहेब घेऊन जा येईल. जास्त वेळ येईल पाहावं असं वाटून नाही राहिला आता. हा बिलकुल राग येऊन राहिला मला या लोकांचा आता. घेऊन जा साहेब येईल. हवालदार करा येईल अरेस्ट. अरेस्ट करा या दोघाली आणि बिलकुल घेऊन चला जेलमध्ये. चला रे बा दोघे जण. सरक्या मतानं चालता का हातकडी टाकून येऊ? सांगा. बसा सरक्यानं गाडीत. परी प्लीज मला माफ करून दे ना परी. एवढ्यांदा माफ करून दे ना. मुळीच माफ करणार नाही मी तुला. निघ लवकर इथून. माझ्या नजरेच्या समोर निघून जा आता इथून. होय हिरो लय झाली तू हिरोपंथी. चल काढतो पाहिजे बाकीची तू पोलीस स्टेशन मध्ये हिरोपंथी. चल किती हिरो बनतो तू. तू हिरोगिरीच काढतो तिथं आता. चल बरं. होय लंबू चल तिकडे. तुला आता बिना भाड्याच्या खोलीत नेतो बसायला. भाड्याने द्यायला लागत ना काहीच नाही. खायचे पैसे द्यायला लागत. फुकटात देतो सगळं. पैशाची गरज आहे ना तुला? हो साहेब मला माफ करून द्या. मी पैसे नाही केलं बरं. काहीच नाही केलं मी. फक्त ह्या परीचेच घेतले पैसे. मी आजपर्यंत कोणताच चालवलं नाही म्हटलं. अरे राजू मला सोडव रे. काहीतरी कर रे बा. हा तुझ्या मित्रासाठी काही करत नाही काय का तू? मी काय करू ले का? त्या गलत केलं तर गलतचा साथ मी कसा देऊ? मला थोडी जाऊन बसायचं आहे की जेलमध्ये.
तुझं येता पाय तुझं काय करायचं आहे तर. बेस आल्या दोस्त म्हणून बेमानी करून राहिलेले का माझ्यासोबत. लय झालं संभाषण. चल लवकर निघ, एवढेच कामं नाही येते बरोबर आम्हाला. आणि तू ओय लंब्या केसाईवाल्या, चल माग माग याच्या. हा पयाची कोशिश करतो नको. पयाला गेला नाही एंड काउंटर करतो सरकार डायरेक्ट जागेवर खलास. असंच काम आहे आपल्या साहेबाचं. येतो भाऊ मग. चांगलं झालं का हे सापडले. खूप दिवसाचं चालू आहे यायचं हे. तर बरं झालं सापडून गेलं. पण या मॅडम होय कोण रे. हा मित्र आहे. याची बहीण आहे ती. मी ओळखत नाही, पण म्हटलं तर चला माणुसकीच्या खातीर काही ना काही केलं पाहिजे कोणासाठी. तो आला होता आपल्यापर्यंत. तर सुमित म्हणे अशी गोष्ट आहे म्हणे, तर कोणी ओळखीचं असेल तर सांग म्हणे भाऊ. मी म्हटलं ठीक आहे, आपला मित्रच आहे म्हटलं पोलीसमध्ये, करू म्हटलं प्लॅनिंग पकडायची. मग दिलं पकडून. काय करता मग, कोणी पोलीबारीसाठी करायच लागते आपल्याला. सुमित माझी ओळखही करून नाही देऊन राहिला. म्हटलं की माझी बायको आहे की काही म्हणून. काय करून देणार आहे त्याला. लाजीरवाणी वाटत असेल की आपल्या बायकोनं असं केलं. काय म्हणणार आहे त्याचा मित्र जर आहे हा पोलीसवाला, तर तो विचारच करणार ना की अशी बायको तुझी की दुसऱ्या मुलांसोबत फिरते. असंच वाटणार ना त्याला. म्हणूनच तो सांगत नाही, माझी ओळखच सांगत नाही. तो नाराजच आहे तो माझ्यापासून अजून पण. चल येतो सुमित मग. चला भाऊ येतो. हा चांगली गोष्ट केली तुम्ही. चला मॅडम येतो मग. आता ह्या लोकांपासून सावध राहा. असे असे कामं करू नका आणि कोणाच्या चॅटीत जाऊ नका म्हटलं. कोणत्या मुलांच्या मागे लागून असे करू नका. आजकाल मुलं असेच करतात. पैसे घेतात मुलींचे, खर्च करतात आणि मग विकून टाकतात त्यांना. आता तुम्ही सावध राहा. सावधगिरी बाळगा. हो साहेब, चुकलंच माझं. मी सगळं माझं घरदार सगळं विध्वंस करून या मुलाच्या मागे आले. पण माझं चुकलं. माझी मती भ्रष्ट झाली होती. पण आता नाही. आता मी अशी चूक कधीच करणार नाही. चूक सुधारवण्याचा प्रयत्न करणार. चल येतो सुमित. पाय परी आज सुमित मुळेच वाचली म्हटलं तू. हो रे राजू, खरंच आहे तुझं. आज मी सुमितमुळेच वाचले. सुमित मला माफ नाही करणार तू. चल राजू, तुझ्यासाठी केलेलं काही काम मित्र होय म्हणून. चला आता म्हटलं तू आला माझ्यापर्यंत, तर झालं हे आपलं सक्सेस. तर चल आता जातो मग मी. अरे अरे सुमित कसं जातो. परीले नेत नाही काय सोबत. कोण परी. मी ओळखत नाही तिले. मी बिलकुलही ओळखत नाही. ज्या दिवसपासून माझ्या घर सोडून ती गेली तेव्हापासून मी तिला ओळखणं बंद करून टाकलं. तिनं माझा 1 मिनिटासाठी तरी विचार केला काय. एवढं मी तिच्यासाठी केलं. तिनं 1 तरी मिनिटासाठी माझा विचार केला काय. मी करू तिचा विचार. ते तिचं बघून घेईल. तशी ते हुशार आहे खूप. स्वतःच म्हणते ते मी खूप हुशार आहे. तुला काही समजत नाही, तुला मॅनर्स नाही, तुला असं नाही. प्रेमच्या भरोशावर आली होती ते. मग आता तिला आणखी दुसरं कोणी भेटून जाईल. आपलं काय बा, आपण गावंडर लोक. चल येतो राजू मी आता. परी पाहिलं किती नाराज आहे तो. आणि त्याची नाराजी खरोखर आहे ना. चुकीचं नाही आहे त्याचं काहीच. त्याचं सगळं बरोबर आहे. तू वागलीस तशी त्याच्यासोबत. कसा तो माफ करून तुला आता. हो रे राजू, माझं चुकलं ना. माझं खूप चुकलं. आता मला माफी मागण्यालाही लाज वाटत आहे. म्हटलं आता मी जाऊ तरी कुठे. माझ्या पप्पाकडे जाऊ नाही शकत मी. सुमितकडे जाऊ शकत नाही. आता मी जाऊ तर जाऊ कुठे रे. परी त्याचं काही टेन्शन घेऊ नको तू. माझं घर तुझ्यासाठी सदैव उघडं आहे. भाऊ मानतं ना मला. मग मग कुठे जाण्यासाठी काय आहे तुला. सध्या माझं घर आहे तुला. जोपर्यंत तुला सुमित एक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत तू माझ्या घरी राहा. आणि प्रिन्स सुटला जरी तरी त्याला माहीत थोडी नाही का मी हे केलं म्हणून सगळं. म्हणूनच मी त्यात इन्व्हॉल्व नाही झालो. सुमितला केलं तर कारण की कसं आहे, तो जर सुटून आला तर तो माझ्या घरी येईल. आणि जर तू दिसली त्याला तर मग आणखी वाईट काम होईल ना. म्हणूनच तर तू माझ्याकडे राहा आता. बाबा चहा घेता काय तुम्ही. आणू का तुमच्यासाठी चहा बनवून. अरे नाही बाई, चहा नाही घेत. आता निघतो म्हटलं. आता झाला थोडासा आरामही केला. आता निघतो म्हटलं. तर तुला म्हणत होतो का चाल ना घर 2-4 कपडे चाल. 2-4 दिवस राहायचो. दिवाळीला आली नाही. आता कसं आहे सगळ्या पोरीबारी येऊन गेल्या. अन तू याई म्हणे मोहिनी आली नाही म्हणे. मी म्हटलं चल भेटू नाही येतो घेऊन येतो म्हटलं तिले. नाही बाबा आता नाही येत मी. आता कसं आहे दगदग करायला नाही सांगितली मला डॉक्टरनं. तर आता काही येत नाही. आता डॉक्टरनं सांगितलं का आराम करा, फक्त आराम. मग आता माझ्या घरी मला आरामही भरपूर भेटते ना बाबा. मग काय करू मी आता तिथंच येऊन. तुम्हाला आठवण आली तर येऊन जायचं माझ्या भेटीले. मग येईनच मी. असं म्हणतं काय. बरं बा ठीक आहे मग. आता मी आलो होतो तुला घ्यायलेच. पण आता तू येतच नाही म्हणतं तर मग आता काय करू. बाबा आज जाऊ नका तुम्ही. आज पाहुणचार आहे. आज पाहुणचार घेऊन जर करूनच जा. कारण की माझी सासू तसं जाऊ देत नाही कोणाला. नाही बाई, आता काही आपण पाहुणचार खायला आलो काय. आता येणं जाणं चालूच राहते. आपलं आपलं पोरगी आहे म्हटल्यावर याच लागते घरी. उभ्या उभ्या आलो होतो. चला म्हटलं पोरीला भेटून या. बाबा ताई नाही आली होती काय. आली होती ना, रोहिणी आली होती. आली 4-5 दिवस राहिली. आणि नातू यायला होता. आले बटे 2-4 दिवस राहिले चालले गेले. हा बाबा रोहिणी ताईले म्हटलं होतं मी माझ्या घरी ये म्हटलं तर आली नाही ती. भाऊजीले जा लागते म्हणे. आता भाऊजीचं कसं शेतातलंच काम चालू राहते. तर जा लागते म्हणे शेतात. जा लागते म्हणे ताईले. मग डब्बा गिब्बा करून द्या लागते म्हणे. म्हणून मग आली नाही ती इकडे. करेत हो लय आठवण करे. म्हणे मावशीने आली. पण म्हटलं बघू आता मावशीले काम आहे म्हटलं. आता काही येत नाही, तब्येत बरी नाही म्हटलं मावशीची. म्हणून मग मानला तो. नाही तर तो भल्ला आठवण करे. आप्पा मावशीने आली चालू होतं त्याचं. हा बाबा मला बंटीची लय आठवण येते. कधी कधी असं वाटते का त्याला भेटायलाच जा. पण काय घरातून सगळं टाकटूक करून जाऊ नाही शकत ना बाबा.
बाई आपल्या घरासाठी सगळं भुलून नाही जाव. थोडंसं जाणं येणं हे ते चालू ठेवा लागते. लेकरं आठवण करते. अंगा खांद्यावर खेळले राहते तर आठवण येते त्याइले. मावशीची मामाची. अन मोहितही आला होता. मोहित म्हणे अक्षित लावायला आली नाही म्हणे ताई म्हणे. मोहिनी ताई नाही आली म्हणे. बाबा त्याला म्हटलं होतं मोहितले माझ्या घरी ये म्हटलं तर येतो ना म्हणे, तर अजून आला नाही बाबा. आता काय माहित, आता शेवटच्या दिवसपर्यंत आला तर ठीक आहे बाबा, तर लावून देईन त्याला इथंच. हो येईन तो म्हणे. तो घरी आला होता तर म्हणे बाबा म्हणे आता शेवटचंच वर्ष आहे म्हणे माय म्हणे, तर जाईन म्हणे मी मोहिनीताईच्या घरी. आता रोहिणीताई इथं झाली म्हणे, मोहिनीताईच्या घरी जाईन म्हणे. तर येईन तो आज उद्या येईन असतो. आला तर अक्षित लावून द्यायचो उभे उभे त्याले आणि जाऊ देतो. जास्त काही थांबवू नको, त्याचं शिक्षणाचं वर्ष आहे. ठीक आहे बाबा, येईन तर मग लावूनच देईन ना मी त्याला, चांगलीच गोष्ट आहे आला तर. चाल मग आता येईन बाई सोबत इवया सोबत बोलतो आणि निघतो मग बाई. हो बाबा, तुम्हाला तर म्हणून राहिली थांबा म्हणून, आता तुम्ही थांबतच नाही म्हणता तर मग आता काय म्हणू. येईन बाई, निघतो म्हटलं बा. आता झाला आराम गिराम झाला, चहा पाणी झाला, आता निघतो म्हटलं. नाही नाही भाऊ, असं कसं, असे कसे निघता तुम्ही. आज मुक्काम करा बा, पाहुणचार ठेवलाय ते बा, मोठी सून करूनच राहिली. तिले म्हटलं बाई कर म्हटलं, मोहिनीचे बाबा आहे म्हटलं तर चालू आहे. असं जाऊ नका, चांगलं नाही वाटत ते. पोरीच्या घरून असंच जाणं आई वडिलांना चांगलं वाटत असते काय भाऊ. का हो मोहिनी, तुला एवढंही समजत नाही काय का आपल्या बाबाला म्हणावं का बाबा राहा रात्रभर का काही म्हणून. आता बाई म्हटलं मी नाही म्हणते, बाबा थांबतच नाही म्हणते, जा लागते म्हणते मले. म्हणून मग आता काय म्हणून जबरदस्तीने थांबू काय. नाही नाही भाऊ, थांबाच लागते तुम्हाला आजच्या दिवस. रातभरच थांबा लागन तर दिवस निघाल्या निघून जा बाबा चहा पाणी पिऊन. पण जाऊ नका, हे याचे साई अजून हिचे सासरे मोहिनीचे काय म्हणून, इवई आले म्हणून भेटाई नाही झाली म्हणून. पोरं याचेच आहे अजून, तुमच्या जवळ याचे आहे. भेटी गोटी घ्या आणि जेवण खावण करा सोबत, गोष्टी माती करा आणि मग निघा. हा बाबा, आता बाई बरोबर म्हणते, थांबून जा आजच्या दिवस. आईला फोन करून दे जा, उद्या येईन म्हणा मी, आज येत नाही म्हणा. खरंच ना, मामाजी येईन तर मामाजीला चांगलं वाटेल काय. आले म्हणून ना, चालले कसे गेले म्हणून, थांबवलंही नाही म्हणून तुम्ही आम्हालाच म्हणून ना. बरं ठीक आहे, थांबून जातो आजच्या दिवस. काही हे नका करू. थांबतो येईन बाई, थांबून जातो रातभर याची काय गोष्ट आहे. मग नाही तर काय भाऊ, आता कसं आहे, आले गेले पाहुणे बरे वाटते जराशे. राहिले तर बरे वाटते, नाही तर मग काय आले ना चालले तेही बरं नाही वाटत ना. हो हे तर बरोबर आहे म्हणा. भाऊ बसा ना, उभे काहून नाही तुम्ही. अन मोहिनी, छाया येते व आज येते का उद्या येते माहित नाही बाबा. फोन आला होता तिचा, येतो म्हणे आई मी 1-2 दिवसात, तर ते येईल. तर तिच्यासाठी कणी इले वैशालीला सांगजो आज गुलाबजामुन करून ठेवजो म्हणा, तिला लय आवडते. म्हणून ठेवजो म्हणा. आतापर्यंत पोरग लहान होतं तर काही चाललं नाही तिले, आता खाता येते. झाले 2-3 महिन्याचं पोरग, तर करजो म्हणा, सांगून ठेवा. ठीक आहे ना त्या बाई, सांगतो ना वैशाली ताईले अन करून ठेवायला लावतो. आता आज येते का उद्या येते वैशाली ताई नाही माहित नाही तुम्हाला, आहे ना पक्का माहित असलं तर मग कसं आपण पटकन करून ठेवतो. अहो आजही येऊ शकते किंवा उद्या येऊ शकते. आता लेकरावर आहे बाई, तिच्या पोराची तब्येत नाही म्हणे बरी, ते 1-2 दिवसांनी येतो म्हणे आई. कारण आता ते आली नाही ना अक्षय लावायला भावाईले. भावाली येईन वाढन नाही का ते. हाव ना ते बाई, तरी मी म्हणूनच राहिली. कालच वैशाली ताईनं म्हटलं छायाताईने आलत्या काय म्हणे, मी म्हटलं नाही छायाताई आल्याच नाही. तर काय माहित म्हणे काऊन नाही आल्या, तर ओवाडायला तर दरवर्षी येते म्हणे त्या. अहो तिच्या पोराची तब्येत नव्हती बरी म्हणून नाही आली ते. आता येतो म्हणते, आज ये नाही तर उद्या येईन. मग काय, मग कार्तिकच सरून जाते ना, मग काय करून येऊन ते काय एवढा उशीर येईन काय, आता येईन असते. बरं ठीक आहे आता बाई, सांगतो मी वैशाली ताईले. बरं चला बा मग आमचे बहीण भाऊ, आता पाहू आपण उद्याच्या व्हिडिओत. आता झालं ना तुमच्या मनासारखं, नेलं ना आता प्रिन्सला पकडून. आणि आता सध्या परीला काही माफ करत नाही बा. सुमित भाऊचा राग काही अजून गेला नाहीये. असंच व्हिडिओ पाहत राहा मग आमचे रोजचे व्हिडिओ पहा. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि कमेंट करायला विसरू नका, लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा. आवर्जून सबस्क्राईब करा आणि स्पेशल हाईप देत जा मोहिनीला. मोहिनीला माहिती आहे, इतकं समजते की नाही तुम्ही खरोखर मोहिनीला खूप प्रेम करता. म्हणून मग मोहिनीला खूप तुमच्या कमेंट वगैरे खूप आवडते, वाचते मोहिनी आवडीने. तर चला मग आपण भेटू आता उद्याच्या भागात. तोपर्यंत मोहिनीला रजा द्या. आणि आज मोहिनी बनवते गुलाबजामुन, तुम्ही पण या गुलाबजामुन खायला. चला मग ठीक आहे, भेटू आपण उद्याच्या भागात. निव्वळ चबरी आहे, चब्बर करत राहते. गुलाबजामुन तिले सांगितले करायले, हे सांगते करतो म्हणून, बोंब काहीचीच पडत नाही की. आता बाई सांगा लागते, कोणी जरी केले कणी तर केले म्हणा लागते, तेव्हाच आपली बाबाई होते कणी. मग माझ्या बहीण बाबाईला लय आवडतो मी. तुम्हाला माहित नाहीये मै किती आहे म्हणून, प्रेस्टिज आहे पुऱ्या महाराष्ट्रात, ओळखते म्हटलं मला लोक. हा जाय दिल्लीला काम करत जाय पहिले, हल्ली मोठी ओळखाले.